आता आमच्या नातीचं गाणं आहे का? इकडे इकडे थांबा. गाणे बघा, गाणे गाणं झालं म्हणून आता बघा तुम्हाला नदी दाखवते. ह्या नदीचं सौंदर्य म्हणजे महत्त्व सांगते का. मासे पकडायला आले होते कोणतरी. आणि बघा ह्या नदी, आता मी नदी 20 वर्षापासून मी इथं राहते. मला नदीचं सगळं माहिती आहे, महत्त्व म्हणजे कसं. उन्हाळा पावसाळा कधी पाण्याची टंचाई नाही आणि इकडे कायम पाऊस असतो ना, त्याच्यामुळं नदीचं हे कमतरता भासण्याची गरज नाही. आणि वरती धरण आहे, वरती मोठं, त्यामुळं धरणाचं पाणी जरी संपलं इथलं तरी सोडतात आठवड्याला, 2 दिवसाला, 4 दिवसाला असं कमी पडलं की सोडतात. इथं शेतकऱ्याला नदीला शेतामध्ये पाणी घेतात सगळे बोर. इथलंच बोर सगळ्याच्या मोटरी बसवलेल्या आहेत इथं. तर इथूनच पाणी सगळ्याला शेतीला त्यांच्या वापर करता येते. त्याच्यामुळं जरा थोडंसं उन्हाळ्यामध्ये तरी पण काय कमी पडत नाही बरं का. सतत 8 दिवसांनी 15 दिवसांनी पाणी फुल नदी भरून सोडते ते. पण आता पावसामुळे जरा जास्त. आता कधी कधी हे पूल किती वर्षाचं आहे माहिती आहे का? कधीच्या काळातला पूल आहे, लय दिवसाचा जुना झाला म्हणून तो का तिथून बंद केलं. तिथं आडवे पाईप दिसतात का तुम्हाला नाही माहिती. बंद केलं जायचा रस्ता तिकडं. आणि पडल म्हणून भीती, गाड्या जातात ना, लोक ऐकत नाहीत, गाड्या घेऊन जातात तसंच जबरदस्तीने, म्हणून तिथून बंद केलं जायचा रस्ता. तर तिथं पायी जाऊ शकता कधी, पण बंदी केली पायी जायला, कारण की तो पूल नाजूक झाला आहे. उगाच नुकसान झाले. ते ग्रामपंचायतने बोर्ड लावून ठेवलेलं ते का ती लोकांनी फाडले वाटतं. तर ह्या प्रकारची नदी आहे ही नदी आहे सुधा नदी. ही नदी इंद्रायणीला जाऊन, देवगावच्या नदीला जाऊन भेटते ही नदी इथून बरं का. तरी इथं लहानपणी लहान मुलं आंघोळ्या करायची इथं या नदीमध्ये. आता घराघरीच पाणी झाल्यामुळे आंघोळ्याचा काही संबंध येतच नाही तर करायचा नदीवर. तर काय लावलंय तोंडाला? अगे बाई, तुला कळते का नाही? काय लावलंय ग तोंडाला? हे डोळा जाईन की बाई, असं काय करते ग? तुमचे डोक्यात बदल झालेत तिथं बघ. खरंच नाही, तुमचे डोक्यात लय बदल झालेत. पाय घसरला केला इथं काय कामाला येतं महाग तुम्ही? तुझ्या तोंडाला लावले का? नाही, चुकलंय नाही ग, नाही लावलं. दिसतंय तुझं. आता पाऊस बंद झालाय, कमी झालाय पाऊस. सतत पावसाची तर धोधार चालूच आहे. कपडे वाळत नाही ना, काय नाही. तरी पाण्याचं असं वाटतं पाण्यात जाऊन उभं राहावं, पण भीती वाटते. याच्यात बिरळ काय पण असते, त्याच्यामुळं लय भीती वाटते इथं पाण्यात उतरायची. पण काही पाऊस आल्यावर थांबायला इथं ग्रामपंचायतीने सुविधा केली इथे थांबायचं. आता तिथं बघा पायऱ्यावर कचरा पडलाय, पण आता गाव म्हणल्यावर कचरा राहणारच नाही का. आता किती केलं तरी कचऱ्याची गाडी जरा थोडी बंद झाली आहे, पण तशी स्वच्छता आहे इथं बरं का. खूप छान वाटतं इकडं. व्हिडिओ मी बनवायसाठी तर खास मुद्दाम का झाडं किती छान आले तिथं. उन्हाळ्यात काही ह्याचं झाड आहे ते काय शंकेश्वराचं झाड म्हणताय तुम्ही. शंकेश्वराचं झाड ते अलीकडचं नाही बरं का, ते ह्याचं आहे, ते सुबाबळीचं आहे. ते मधलं झाड आहे ना, शंकेश्वराचं झाड आहे. तर त्याला उन्हाळ्यात छान फुलं येतात मस्त पैकी, एकदम छान फुलं येतात. ही झाडं नदीमध्ये झाडं पडायला लागल्यात. आता इथं लई मोठं झाड होतं, आता ते ग्रामपंचायतीने तोडून काढले ते झाड. तर आता काही इथं दुसरं झाड पडलंय. आता हे नदीला काही ना काही असतेच बरं का. आता ही लाकडं दिसतात का तुम्हाला? झाड पडूनच पडलेली आहे ती, वरचे गेले वाहून. आता ती खालची बुडकं राहिल्यात बघा. एक काळ होता असा की लाकडं कमी पडायचे घेऊन जायला, इथं मारामारी असं. आता न्याय म्हणते कोणी नेत नाही, लाकडं पडून राहतात तरी कोणी घेऊन जात नाही. गॅस आल्यापासून बरं का लाकडाची हीच नाही महत्त्व, कोणीच ही करत नाही, लाकडं जाळत नाही. करणारे करत असतील 1-2, पण त्यांना भरपूर पडले शेता वाढीतले त्यांच्या. पण आमच्यासारखं पहिलं येऊन राहिल्यामुळं आम्हाला भरपूर टेन्शन लाकडाचं होतं. कुठं जाऊन लाकडं आणायचे, काय करायचं. गॅस नव्हता तेव्हा. आता 20 वर्षाच्या काळात आहे, 10-15 वर्षापासून गॅस सगळीकडे झाल्यात म्हणा. होते पहिले बी, पण आमच्याकडे नव्हता. तर आम्ही येऊन इथले लाकडं न्यायचे, नदीचे कुठलेही वल्ले लाकडं तोडून नेत होतो आम्ही. माझी पोरं तेव्हा बारकांडी होती, तर आम्ही घेऊन जायचं.
तर घेऊन जायचं आम्ही लाकडं. माझी पोरं इथंच लहानाची मोठे झाले आहेत, आता त्यांचे लग्न झाले. आता आम्ही पण बंद केले तसले की लाकडं बिकडं आणायचे. आता गॅस घेतल्यामुळे इथलं काहीच हे नाही लाकडाचं. ते चढून पडून जातात लाकडं, नदीत वाहून जातात. आणि ते झाड तर काय पडायचं नाव घेत नाही नदीत. तुम्हाला मासे पकडल्याला दाखवते. तर असं काम चालू आहे. सापडतात का मासे? सापडले तर द्या आम्हाला अर्धा किलो. हां हां हां. खेकडे सापडतात का? नाही का? बरं बरं, मासे सापडले तर द्या आम्हाला अर्धा किलो. एक लय नाही पण थोडेसे. तर ही अशी आमची सुधा नदी आहे. तर तुम्हाला दाखवायचं होतं ह्या नदीची खासियत. सुधा नदी इतकी खूप छान, कधी हे नाही, भीती नाही वाटली ह्या नदीची. काय नाही अशी म्हणजे पडण्याची पण भीती नाही, लय खोल पण नाही. असं माणसाच्या एवढी छाती एवढी लागणं अशी नदी आहे. पण लहान लेकराला जरा आहे भीती, पण तेवढी काय कोण इकडे येत नाही लहान मुलं. तर तो का ते सुगंधाची शाळा तुम्हाला दाखवते. ही सुगंधाची शाळा दिसली का इथून? मोठी आहे बरं का शाळा. ते तुम्हाला कॅमेरा दिसतं का नाही माहिती नाही, पण मोठी आहे. तिकडून पलीकडून त्याचे मेन गेट तिकडंच पुढच्या बाजूला आहे. तर इकडं मासे पकडा, खेकडे पकडाय, काळतोड्याची कातकरी लोक येतात मासे पकडायला. कोणी पण येऊन मासे पकडतात. मासेचं तर भरपूर आहेत बरं का मासे. पहिलं पकडायची लहानपणी पोरं साडी लावून येत सापडायची मासे. आता काय कामाला झालंय ना. आता ते कपडे झालेत का विचार बरं? कपडे झालेत का? तर माझं आता असं नदीला व्लॉग बनवायसाठी मी आले होते खास. इकडे पाऊस पण येतोय मस्त. आता उघडलं बघा पाऊस. पावसाची काही ही नाही, आता कमी नाही इकडं पावसाची. काय दाखवायचं होतं तुम्हाला? मला मासे घ्यायचं ते पकडते, थोडं दिवस जाईल माझा आका इथंच. चला आता मी चला बाय सगळ्यांना. माझा व्लॉग दाखवायला मी इथं बनवायसाठी आले होते नदीवर. व्हिडिओ बनवले 2-3 आणि आता झाले माझं बनवून व्हिडिओ. चालले मी आता. तर बाय सगळ्यांना. ए चू मी चालले गा आता. तिच्याच मग कुठे आहे ग? तर मला पुढचं जाताना पायऱ्या दाखवत. ही सुदवडी आणि हो का ही नदी. नदीच्या मध्ये एकच पूल. तर काही शाळा इथं सुधुंबली. पण काय आणायचं म्हणलं की तिकडे जायला लागतं आम्हाला. तर घरी चालले मी. आम्ही जे राहतो ते एकदम खेडेगाव आहे बरं का. इथे सिटी एरिया नाही, खेडेगावात राहते आम्ही. तर बा मी चालले आता बहिणीच्याकडं लाईव्हला बसायला. तर मी आता लाईव्हला बसणार आहे. किती वाजत आता माहीत नाही. तर मी आता लाईव्हला चालले. लगेच कोण जॉईंट व्हायचं, त्यांनी यायचं जॉईंट व्हायचं लाईव्हला.